तर नमस्कार मंडळी, आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमचा मराठमोळा व्लॉगर ओमी स्वागत करतो। तर आज आपल्यासोबत आहे नितेश आणि आज आपण चाललो आहे एक खास ठिकाण पाहायला। गावापासून जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेला एक गड पाहायला म्हणा। तर आज बाईक चालवत आहे नितेश आणि आज चाललो आहे आम्ही भूषणगड पाहायला। भूषणगड म्हणायला गेलं तर इथून जवळच, पण परिपूर्ण पाहणं कधी जमलं नाही। आज चाललो आहे मंडळी, आपण पूर्ण महाराष्ट्राची यात्रा म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्र बघायचं ठरवलं होतं। तर त्यातला पहिला गड आपण इथला जवळचाच घेतोय, भूषणगड, आणि त्यानंतर आपण अनेक गड पाहणार आहोत। तर चला पहिल्यांदा आपण पाहू भूषणगड। तर भूषणगड पायथ्यापासून असा दिसतो बघा, पूर्ण हिरवळ असलेला आणि भरगच्च झाडे असलेला। तर आपण चाललो आहे वर जाताना आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात आणि जवळपास 150 ते 200 पायऱ्या असतील। आणि अशा पद्धतीने काही ठिकाणी नकाशीही आहेत, काही ठिकाणी आपल्याला मंदिरही पाहायला मिळतात। प्रत्येक ठिकाणचा आढावा घेणं गरजेचं होतं, त्या पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी थांबत त्या गोष्टींचा आढावा घेतला। तर हे आहे गडावरती जाताना एक मुख्य द्वार। प्रत्येक गडावर आपल्याला आधी एक वळण आणि त्यानंतर मुख्य दरवाजा पाहायला मिळतो, त्या पद्धतीनं इथंही आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो। तर प्रत्येक गडावर जशा पद्धतीने टोकदार खिळे आपल्याला दरवाजावर पाहायला मिळतात शत्रूपासून वाचण्यासाठी, त्याच पद्धतीनं इथंही आपल्याला टोकदार खिळे दरवाजावर पाहायला मिळतात। मग इथल्याही दरवाजाची पाहणी केली, पुढे निघालो। पुढे आपल्याला अशा पद्धतीने बाग पाहायला मिळतात आणि भगवा ध्वजही पाहायला मिळतो। इथे थोडा वेळ आराम केला आणि पुढे निघालो। पुढे आपल्याला बरीचशी मंदिरं पाहायची होती, त्यातलं हे शिव मंदिर पाहिलं। मग इथं शिव मंदिरात दर्शन आणि आशीर्वाद घेतले आणि पुढे निघालो। निसर्ग बघा कशा पद्धतीनं हिरवागार झाला आहे। खाली आपल्याला छोटं गाव पण पाहायला मिळतं। अशा पद्धतीनं आपल्याला शिवगर्जनाही पाहायला मिळतात। मग बारी होती हरनाई देवीचं दर्शन घ्यायची। नितेशनं आणि मी सुद्धा इथं दर्शन घेतलं। आता म्हटलं दुसरीकडे जावं आणि किल्ल्यावर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायची होती, त्या पद्धतीनं इथं आपण पाहिलं तर आपल्याला एक छोटासा कुंड पाहायला मिळतो। कुंडातलं पाणी आता पाहायला गेलं तर खराब झालं आहे। इथं फोडलेले नारळ म्हणा किंवा इतर वस्तू म्हणा त्या टाकण्यात आल्या आहेत, हे थोडंसं चुकीचं आहे। गड संवर्धन करणारी काही मुलं येऊन गेली होती आमच्या आधी, त्यांनी थोडासा गड संवर्धनाचंही काम केलं होतं, एक उत्कृष्ट काम किंवा साफसफाई केली होती। माझीही तशी इच्छा आहे। तर इथल्या गडाची एक वेळ पाहणी केली, निसर्गात थोडा वेळ गुंतलो आणि पावसाचं वातावरण झालं होतं। लाडेगावमध्ये मस्त असा वडापावचा बेत करावा। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र।